श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या वार आहे मंगळवार, दिनांक आहे 10 जून. या दिवशी आलेली आहे वटपौर्णिमा. वटपौर्णिमा हा सण महिलांसाठी खूप खास असतो, तसेच हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा मानला जातो. यंदा वटपौर्णिमा कधी साजरी केली जाणार आहे? ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटपौर्णिमा साजरी केली जाते. हा सण खूप खास असल्यामुळं पौराणिक कथेनुसार या दिवशी सावित्रीने तिचा नवरा सत्यवान याला यमाकडून परत आणले होते. त्यामुळे विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. तर पहा, यावर्षी याचा शुभ मुहूर्त असणार आहे सकाळी 10 जूनला 11:30 म्हणजे 11:30 वाजता वटपौर्णिमेच्या पूजेला सुरुवात होईल. तर दुसऱ्या दिवशी 11 जूनला दुपारी 1:13 या तिथीची समाप्ती होणार आहे. तर वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी 11:55 वाजल्यापासून ते दुपारी 12:51 वाजेपर्यंत वटपौर्णिमेचा ब्रह्ममुहूर्त हा शुभ मुहूर्त पूजा करण्यासाठी मानला जाणार आहे. तर पहा, सर्व पवित्र वृक्षांपैकी वटवृक्षाचे जे आयुष्य आहे तर ते जास्त आहे आणि पारंब्याने त्याचा विस्तार देखील मोठा होतो. अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया मला आणि माझ्या पतीला दीर्घ आयुष्य लाभो, वडासारखंच दीर्घ आयुष्य लाभो अशी प्रार्थना वडाच्या झाडाला करतात. तर पहा, धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे व्रतासोबतच आपल्याला काही प्रभावी उपाय करायचे आहेत. या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय करायचे आहेत. त्यातलाच आपल्या पतीवरून आपल्याला ही एक वस्तू जी आहे तर ती ओवाळायची आहे, ओवाळून टाकायची आहे. ही एक वस्तू जर आपण आपल्या पतीवरून ओवाळून टाकली तर आपल्या पतीला सर्व संकट अडचणी यातून त्यांची मुक्तता होईल. त्याचबरोबर त्यांची दुःख, दारिद्र्य, संकट हे दूर होऊन त्यांना दीर्घ आयुष्य लाभेल. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे, कोणती वस्तू आपल्याला ओवाळून टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मैत्रिणींपर्यंत शेअर देखील करा. तर पहा, तुम्हाला काय करायचं आहे. उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. त्याचबरोबर अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून अंघोळ करायची आहे. तो व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर येणार आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की चॅनलवर व्हिजिट करून पाहू शकता. यानंतर तो व्हिडिओ येणार आहे. तर पहा, आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत. त्यानंतर अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. या दिवशी काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या साड्या वर्ज्य करायच्या आहे. या दिवशीचा शुभ कलर असणार आहे पिवळा कलर, लाल कलर, हिरवा कलर, त्याचबरोबर नारंगी कलर असे कलर हे शुभ असणार आहेत. या दिवशी ह्या कलरच्या साड्या ज्या आहेत तर त्या तुम्ही परिधान करून वडाची पूजा करायला जायचं आहे. वडाची पूजा करून आल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर पहा, आपल्या पतीची प्रगती होण्यासाठी, पतीला दीर्घ आयुष्य लाभण्यासाठी, आपल्या पतीची भरभराट होण्यासाठी, त्याचबरोबर पतीचे संकट अडचणी दूर होण्यासाठी, आपल्या पतीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा उपाय वटपौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच उद्या तुम्हाला करायचा आहे. तर पहा, हा उपाय केल्यामुळे पती हा तुमच्या सर्व गोष्टी ऐकू लागेल. त्याचबरोबर पती पत्नीमधील जे नातं आहे तर ते सुद्धा घट्ट होईल. आपापसातील मतभेद असतील तर ते दूर होतील. तर पहा, तुम्ही जे काही ताट वटवृक्षाची पूजा करण्यासाठी तयार केलेलं आहे तेच ताट तुम्हाला घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे. त्या दिव्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे, तूप घालायचं नाही. त्यानंतर तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत, थोडंसं कुंकू जे आहे तर ते पेस्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून ते मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये 2 वातींचे 1 वात करून घालायचे आहे आणि 1 वात घालून ते प्रज्वलित तुम्हाला करायचं आहे. तसेच एखादी सोन्याची वस्तू तुम्हाला त्या ताटामध्ये घ्यायची आहे. असं म्हटलं जातं की वटपौर्णिमेला पुरुषांच्या अंगाला सोनं लावल्याने शुभ मानलं जातं. त्यामुळे तुम्हाला सोन्याची एखादी वस्तू त्यामध्ये घ्यायची आहे
आणि एक सुपारी तुम्हाला त्यामध्ये घ्यायची आहे. अशा पद्धतीने हे ताट तयार करायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या पतीला देवघरासमोर बसू शकता किंवा मग हॉलमध्ये तुम्ही बसवत असाल तर तिथे बसू शकता. पूर्व पश्चिम त्यांना तोंड करायला लावायचं आहे, टोपी घालायला लावायची आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, नवऱ्याला खाली बसायला आसन टाकायचं आहे. असंच खाली बसवायचं नाही, त्यांना बसवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्यांना तो गंध लावायचा आहे. त्यावरती अखंड अक्षता लावायच्या आहेत. तुटल्या फुटलेल्या अक्षता लावू नका, अखंड अक्षता लावायच्या आहेत आणि त्यानंतर सोन्याने ओवाळायचं आहे, सुपारीने ओवाळायचं आहे आणि नंतर दिव्याने देखील त्यांना ओवाळायचं आहे. आणि यानंतर तुम्ही नवऱ्याला ओवाळायचं आहे. ओवाळून झाल्यानंतर ते ताट तुम्हाला बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि तुम्हाला सर्वात महत्त्वाची वस्तू घ्यायची आहे ती म्हणजे मोहरी. तर तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे. पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी घेतली तरी चालेल. तुमच्या उजव्या हातात घ्यायची आहे आणि पतीच्या डोक्यावरून ते खाली पायापर्यंत ओवाळून घ्यायची आहे. जशी घड्याळाचा काटा फिरतो त्या पद्धतीने तुम्हाला त्यांच्या डोक्यावरून अशी ओवाळायची आहे. 7 वेळा ओवाळून घेतल्यानंतर ज्यावेळेस आपण वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या पतीवरून मोहरी ओवाळून टाकतो त्यावेळेस त्यांच्यावर येणारे जे भविष्यामध्ये संकट असतील, अडचणी असतील त्या दूर होतात आणि आपल्या पतीची दिवसेंदिवस प्रगती होत चालते आणि घरामध्ये त्यांचे जे काही स्वप्न असतील तर ते पूर्ण व्हायला सुरुवात होते. त्याचबरोबर त्यांना दीर्घ आयुष्य देखील लाभलं जातं आणि आपल्या पतीपासून ज्या वाईट शक्ती आहेत, नकारात्मकता आहेत, नजरबाधा जी आहे तर ती दूर होते आणि आपल्या पतीच्या जीवनामध्ये भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते. आणि पहा, या दिवशी आपल्याला आपल्या पतीचं दर्शन देखील घ्यायचं आहे आणि जर शक्य असेल तर पतीने पत्नीला एक छोटीशी वस्तू भेट म्हणून सुद्धा देऊ शकता. असं म्हटलं जातं की वटपौर्णिमेच्या दिवशी जर पतीने एखादी छोटीशी वस्तू जरी बायकोला भेट म्हणून दिली तर त्यांच्या नात्यामध्ये खूप प्रेम येतं आणि त्यांची जे नातं आहे तर ते घट्ट होत चालतं. तर अशा पद्धतीने वटपौर्णिमेच्या दिवशी पतीवरून तुम्हाला ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.